ब्रेकनंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। मान्सून 23 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। यंदा तो नेहमीपेक्षा 4 दिवस उशिरा निघत आहे अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे। अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे। परिणामी राज्यामध्ये 23 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। खरीप हंगामामध्ये उत्पादित झालेल्या सोयाबीन, मूग आणि उडदाला हमीभावापेक्षा सरासरी 500 रुपये कमी दर मिळतोय। केंद्र सरकार विविध योजनांद्वारे शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्याची शाश्वती देत असेल तरीही अद्याप हमीभावानं खरेदी सुरू झालेली नाहीये। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 99,607 क्विंटलची आवक झाली। कांद्याला सरासरी 3,200 रुपयांपासून ते 4,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे। सोयाबीनचा भाव सध्या 4,600 ते 4,700 रुपयांदरम्यान आहे। दरम्यान सोयाबीनच्या भावातील चढ-उतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। भारताची चिंता वाढली आहे। केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा संशयित रुग्ण समोर आला आहे। WHOच्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संपर्कात आल्यानंतर 4 दिवसांच्या आत लसीकरण करणं अत्यावश्यक असतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करीत सूचना केलेल्या गणेशोत्सवात वाहतूक सुरू असलेल्या कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यातील काम हे अपूर्णच आहे। ही कामं पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा बोगद्यातील वाहतूक 20 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे। राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या ही वाढत असल्यामुळे राज्य सरकारनं नवीन कार्यालय सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयानं दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली आहे। दस्ताची संख्या वाढल्यास काही कार्यालय बंद करावी लागतील अशी भीती कार्यकर्त्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून वर्तवली जाते। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती। मात्र शुक्रवारी सायंकाळी शासनानं अचानक ही निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित केली गेली आहे। सागरी किनारी मार्ग आता आठवड्यातील 7ही दिवस 12 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे। रात्री 12 नंतर प्रकल्पाची उर्वरित कामं केली जाणार आहेत। अटल सेतूवर लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये परिवहन विभागाद्वारे यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे। तर शनिवारी मध्यरात्री 12 पासून ते सायंकाळी 10 पर्यंत 10 तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असणार आहे। ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं घेतला आहे। या निर्णयामुळे 8 हेक्टर आणि 64 चौरस फुटांचा परिसर हा संरक्षित झाला आहे। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदान केंद्राच्या संख्येमध्ये 258 वाढ झाली असून मतदान केंद्राची संख्या ही आता 10,111 वर पोहोचली आहे। मुंबई मनपातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांकरिता बंद करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। 1 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे। मनपातील कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 7 महिन्यांमध्ये नागपुरातून 139 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। मुंबई महानगरपालिकेनं रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचं जाहीर केलंय। अर्ज जमा करण्यासाठी शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे। केवळ ऑनलाईन पद्धतीनं केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळी बोनसचा प्रश्न निकाली लागेल का, याकडे मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 20% सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी देण्यात आलेली मुदतवाढ आता संपली आहे। म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय हा गेम चेंजर ठरला असून मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत। आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत। सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 10% कमी होणार आहेत। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी यंदा ग्राहकांची झुंबड उडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू होण्यापूर्वी सोडत निघण्यासाठी सिडकोत हालचाली सुरू झाल्या।
म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणांची अंदाजे 1419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ही घरं 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील असून या घरांसंबंधीतील प्रस्ताव हे विकासकांकडून मंडळाला प्राप्त झाले आहेत। पत्राचाळ वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या भूखंडावरती 2398 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे बांधकामाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून ठाण्यातील रस्त्यांवरती टायर किलर बसवण्याचा निर्णय हाती घेण्यात आलाय। अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। जे रुग्णालयाच्या नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय। खासगी रुग्णालयातील सूट रूम प्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात येणार आहे। त्याला आता कॉर्पोरेट रूप येणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुलं केलं जाणार आहे। पनवेल शहरातील पटेल आणि कच्ची मोहल्ला परिसरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती आली आहे। महागृहनिर्माण प्रकल्प गाढी नदी पात्रापासून 100 मीटर अंतरावर उभारण्यास नगरविकास विभागानं परवानगी दिली आहे। एसआरए प्रकल्पाअंतर्गत ज्या पद्धतीने इमारती बांधण्यात येत आहेत त्यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुरेसा सूर्यप्रकाश, मोकळी हवा नाही, तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येतं असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। कल्याणमधील आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। प्रलंबित मागण्यांकडे शासनानं लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचारी संघटनेनं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। वित्त वर्ष 2025 मध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढीचे संकेत आहेत। आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची सरासरी वेतनवाढ ही 5 ते 8.5% राहील असं जाणकारांचं मत आहे। उत्तम कामगिरी कर्मचाऱ्यांना 12 ते 18% वाढही मिळू शकते। राज्यातील 1ली ते 5वी, 1ली ते 10वी, 8वी ते 10वी, 8वी ते 12वीच्या शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या निकषात बदल करण्यात आलाय। नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं अत्यावश्यक असणार आहे। तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडूवरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय। याचं कारण आहे चंद्राबाबू नायडूंनी वायएसआर जगन रेड्डींवर केलेला आरोप। माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली आणि लाडूंचं पावित्र्य भंग करण्यात आलं असा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला। हे लाडू तयार करण्यासाठी वापरलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश सापडलेत। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून देण्यात आलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। यानंतर एकच खळबळ उडाली असून भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। यावरून राजकारण सुद्धा तापलंय। हिंदुत्वाचे गोडवे गातात हे लोक, फक्त पॉलिटिकल गोडवे, राजकीय फायदा कसा होईल त्याच्यावर हिंदुत्व आहे यांचं। त्याच्यानंतर यांचं हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही। दरम्यान या प्रकरणाची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवलाय। तर टीटीडी म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय। चंद्रबाबू नायडू हे आस्थेच्या नावाखाली राजकारण करत असल्याचं म्हणत जगनमोहन रेड्डी यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत। साताऱ्यातील कास पठार सध्या अनेकविध फुलांनी बहरून गेले, त्यामुळे देशभरातून पर्यटक या पठारावर हजेरी लावतायत। पार्किंग ते कास पुष्प पठार या दरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरवली जाते आहे। साताऱ्यातील कास पठार फुलांनी आणि पर्यटकांनी बहरलंय। पावसानंतर सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात या फुलांना बहर आलाय। सगळीकडे अनेकविध रंगांची फुलं उमललेली पाहायला मिळतात। ही फुलं पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांनी पठारावर गर्दी केली आहे। दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणात आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक कास पठारावरती आले। जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगांच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर दुर्मिळ आणि रंगीबिरंगी फुलं उमललेली बघायला मिळतात। फुलांच्या तब्बल 800 जाती इथं फुलल्यानं संपूर्ण पठार रंगीबिरंगी रंगात न्हाऊन निघालेलं पाहायला मिळतं। कास पठार वन कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच पर्यटकांसाठी पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या 6 निवारा शेड तयार करण्यात आली आहेत। इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।